झाला का गजर लावून? हो. घ्या पाणी घ्या. तिकडे हो. बरं, तुम्हाला मी लोकरीची शाल काढून देऊ का तुमची? नाही नको रजईच्या आतून लावून देते. थंडी वाढली आहे. नको नको नको, मला थंडी आवडते. यंदा अगदी मस्त पडली आहे थंडी. हो, पण मग गुडघे कुणाचे दुखतात? त्यात काय झालं? तेल लावायचं गुडघ्यांना, म्हणून थंडीची मजा मी काय सोडणार नाही. जेवणही अंबळ जास्त झाले. अमृतानी माहेरून आणलेला मुरांबा 2 चमचे जास्त खाल्लाय मी, त्यामुळे झोपही मस्त येणार आहे. मी इतक्या वर्ष मुरांबा करते, पण माझं नाही इतकं कौतुक केलं ते. पुरे झालं तुमचं. हो, तुम्ही करता तो मुरांबा छानच असतो, प्रश्नच नाही. पण म्हणजे बघा, कधी कधी वेगळी चव छान वाटते नाही माणसाला. थोडासा रुची पालट. झकास लागत होतं की नाही? नाही, खरं सांग, हो की नाही? हो की नाही? छान झाला होता की नाही मुरांबा? हो, ऐकणार नाही तुम्ही. चला झोपूया. नाही, ये. हा मुखवास आईने घरी स्वतः केलाय. माई अण्णांना मुखवासाच्या व्हरायटीज खूप आवडतात असं सांगितलं होतं मी. चवीपुरतं पाठवलंय, जर आवडला तर अजून पाठवेल. छान झाला. घेऊ ना तुम्ही का? अहो, वेलची खाल्ली आता. थोडस चव तर बघा. मुरांबाई फर्स्ट क्लास होता आणि हा मुखवासही चविष्ट. बाकी अमृता, तुमच्या आईच्या हाताला चव आहे. पण लेकीत उतरला नाही ना सुगरणपणा. मग बरं आहे की सुनबाईंना घाटग्यांचं वळण चढेल तुमच्या हातचं. चांगलं आहे. मी आई बाबांना पण देऊन येते. दार लावून घेऊ. घाबरलो ना मी. तू आहेस बरे. वातावरण कसं आहे? कूल आहे, एसी ऑन आहे. अरे बावळट. मूड कसा आहे? मूड ठीक आहे. ठीक आहे, चला. मी आता आईंकडे जाते. ओके. ठरल्याप्रमाणे सगळं रंगवून सांग. खोटं बोलताना हिच करू नकोस, कळलं ना? कॉन्फिडेंटली खोटं बोल. ठीक. आणि तुम्ही पण आई अण्णांसमोर बोलतायचं भान राखा, नाही तर घसरा. कधी घसरलोय माझ्याशी बोलताना कमी? तुझी नेहमीची सवय आहे ना. ओ बेबी, क्यूट बेबी, असंच म्हणशील माईंना. आय टेल यू बेबी. ऑल द बेस्ट. मिशन डिवोर्स स्टार्ट्स. हाड लागलं. चला झोपायचं का? झोपूया उद्या लवकर जाईल. कोण आहे? ये. काय रे? डिस्टर्ब केलं का? माई, अगं थंडी खूप वाढली आहे. एक्स्ट्रा रजाई हवी होती मला. देते की. ऐक हळूहळू. इथे आहे का? चला, म्हणजे रजाईच्या निमित्ताने आज बऱ्याच दिवसांनी तुला यायला मिळालं आमच्याकडे. काय अण्णा, मला यायचंच असतं, पण तुमच्या आरामाची वेळ असते ना, म्हटलं डिस्टर्ब कशाला करा. बर, आता आलायस ना तर बस 2 मिनिटं आमच्या जवळ. चालेल. बस रे बस. अण्णा, थंडी खूप वाढली आहे. तुम्हाला जाम आवडते थंडी, पण मग तुम्ही हट्टाने स्वेटर घालणार नाही, मग तुमचे पाय परत दुखतील. आणि माई आता दिवसभर काम करून थकते, वय झालंय तिचं. माझं वय काढतंय. बघा तर कसं बोलताय तुम्ही, ऐकून काय घेताय? तसं नाही का माई. पण चला, बरं वाटलं त्या निमित्तानं का होईना आजी आजोबांची आठवण चालेल नातवाला.
काय माही, मला नेहमीच आठवण येते. मला यायचं पण असतं बोलायला, पण अण्णा लवकर झोपतात ना, म्हणून मग डिस्टर्ब करत नाही. कोणाला सांगणार पण आता, आजकाल हेच टोमणे बसतायत मला. हो का? हो. असो, अण्णा पाय दाबून देऊ तुमचे. हा तू हो. अण्णा तुम्हाला आठवतं का लहानपणी तुम्ही खुर्चीवर बसलात की मी तुमच्या पायांवर येऊन बसायचो आणि मग तुम्ही मला पायांनी झोका द्यायचा. पण आता नको रे बाबा सांगूस, आता नाही झेपायचं. आई येऊ. ये ना, ये ये. आईने केलेला मुखवास द्यायला आलेले. छान आहे हा. मस्त लागतोय. मगाशी तो मुरंबा वाढला होतास तू, तोही छान झाला होता. तो आईने केला होता, मी आजपर्यंत केला नाहीये मुरांबा. मुरलीस अजून थोडीशी संसारामध्ये ना की मग तुलाही जमेल. काय मृदुला? साड्यांच्या घड्या अगं दिवसभरात कामात वेळच नाही ग मिळत, म्हणून मग आता. मी करते. अगं नको, मी करते. आई तू नुसती बस. बर, सावकाश, घाई नाहीये आपल्याला. सगळं ऐकलं मंदारने घरच्यांचं, पण काय उपयोगच नाहीये. त्याला लग्न नव्हतं करायचं, पण घरच्यांच्या आग्रहामुळे त्याने केलं लग्न. खूप त्याने जुळवून घ्यायचा प्रयत्न केला मितालीशी, पण असं मनात नसेल तर नाही टिकवता येत ना मनाविरुद्ध लग्न. म्हणजे तरी त्याने घरच्यांचं मन दुखवलं जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला लग्न टिकवण्याचा, पण नाही पटलं शेवटी त्या दोघांचं. अरे पण पटत नाही म्हणजे नक्की काय पटत नव्हतं? बाई म्हणजे काही त्यांचं म्हणजे नेमकं असं सांगता येणार नाही. दोघांच्या मधली गोष्ट होती ना ती, पण म्हणजे नव्हतंच पटत त्यांचं. काहीच नाही, सगळ्याच गोष्टींमध्ये फरक आहे त्यांच्या. आचार विचार, व्ह्यूज. शेवटी ती सिच्युएशन अशी इतकी हाताबाहेर गेली ना की दोघांना असह्य झालं एकमेकांच्या बरोबर राहणं. आणि मग शेवटी जे नको होतं व्हायला तेच झालं. नाही, घरच्यांना मान द्यायचा म्हणून मितालीने खूप ऍडजस्ट केली, पण कुणी किती दिवस म्हणून ऍडजस्ट करेल? 2-4 दिवस, आयुष्यभर तरी नाही ना. बिचारी फार सहन केलं ते. आणि ती मुळात शांत स्वभावाची आहे, त्यामुळे ती भांडणं वगैरे पण नाही करू शकली. की डिप्रेस झाली ती की आत्महत्याचे विचार आले तिच्या डोक्यात. आत्महत्या? आत्महत्या? छे 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 छे, हे काय मला पटत नाही. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. हो, आम्ही सुद्धा तिला हेच समजावलं की आत्महत्या कसा पर्याय असू शकतो, पण तिला समजलं की तिचं आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि तिला ते जसं हवं तसं तिने ते जगायला हवं. म्हणून तिने घटस्फोटाचा निर्णय निवडला. नाही हो, शेवटी व्हायचं तेच झालं. म्हणजे मंद्या डिप्रेशन मध्ये गेला. म्हणजे तासनतास शून्यात बघत बसायचा. बाहेर येणं जाणं बंद झालं, कामावर जाणं बंद झालं, घरात कोंडून घेतलं. घरच्यांना कळेच नाही सगळं का होतंय. म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, मग आम्हाला हे सगळं कळलं. त्यांची पण परिस्थिती खूप वाईट झाली. त्यांना गिल्ट फिलिंग आलं की सगळं काय झालंय, फक्त लग्नाचा निर्णय चुकला. मनाविरुद्ध लग्न केलं ना, हा निर्णय चुकला. मग
मग काय, यांनी शेवटी डिवोर्स घेतलाच, घटस्फोट. हा म्हणजे घटस्फोट घेतला, पण अण्णा बघा ना की दोघं आता खूप खुश आहेत. मला कळतच नाही, ती तिच्या आयुष्यात सुखी, हा पण खुश, घरचे पण खुश आहेत. कमालच वाटते मला. म्हणजे दोघांची सुटका केली घटस्फोटाने. कमाल आहे. छे, मला तरी अजिबात पटत नाही. काहीतरीच काय, नातं निभावून सुखी होतात माणसं, तोडून नाही. तर बरोबर आहे. हो, पण घटस्फोट झाल्यावरती मिताली एकदम तिचं मोकळं आयुष्य जगायला लागली. आणि मंदार सुद्धा, म्हणजे तिचा नवरा. दोघंही आता स्वतंत्र आयुष्य जगतायत आणि खूप खुश आहेत. कोण रे, कोण हा मंदार? तुझ्या तोंडून कधी नाव नाही ऐकलं यापूर्वी, आणि आपल्याकडे कधी आलेलं आठवत नाही. नाही मग काय, नाही अण्णा, मंद्या तसा म्हणजे पंकज इतका जवळचा मित्र नाहीये, पण तो आलाय, गणपतीत आपल्याकडे आलाय तो. आता गणपतीत आपल्याकडे किती माणसं येतात, सगळीच थोडीच आठवतात आपल्याला. तर पण हा मंदार अजिबात आठवत नाहीये मात्र. नाही, नकोच आहे तो आठवायला मला. घटस्फोट घेतला म्हणजे काही झेंडा नाही लावलाय त्यानं. आणि काही हाणामारी असेल, कोणी कोणाचा छळ करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण काय तर म्हणे एकमेकांशी पटत नाही म्हणून घटस्फोट, हे काय कारण झालं का? आणि हे बघ, जगात दोन माणसांचं कधीच कुणाशी पटत नाही. ते पटवून घ्यावं लागतं प्रत्येकालाच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर काय, अण्णा पण घटस्फोटाने ना. काय चालवलंयस घटस्फोट घटस्फोट? आज काय आंतरराष्ट्रीय घटस्फोट दिन आहे का? तिथे स्वयंपाकघरासह शर्मिष्ठा हेच सारखं बडबडत होती घटस्फोटाविषयी. काय चालवलंय तुम्ही? बाहेर जगात सगळीकडे फिरता, त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पटत असतात का? मग घरातच का नाही तडजोड करत तुम्ही? काही नाही, मग हल्लीच्या मुलांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. जरा म्हणून स्वतःला काही समजून घ्यायचं नाही, वळवून घ्यायचं नाही स्वतःला. जरा तुम्ही स्वतःला वळवायची तयारी दाखवलीत ना, तर आयुष्य म्हणजे नंदनवन होतं. मिताली कोण आहे ग? लग्नाला आली होती? नाही अहो, ती माझ्या शाळेतली मैत्रीण. ऍक्च्युली आमचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा तिच्या आयुष्यात हेच सगळं घडत होतं. त्यामुळे ती खूप डिप्रेस्ड होती आणि म्हणून आली नाही ती लग्नात. मला मान्य आहे, जेव्हा एवढी अटीतटीची वेळ येते तेव्हा घटस्फोट घेणं केव्हाही चांगलं आहे. एक्झॅक्टली. नाही, पण कुठलाही पर्याय न स्वीकारता डायरेक्ट घटस्फोट घेणं ही मला पटत नाही. आजकालच्या पिढीचा ट्रेंडच झालाय हा. हो, कोणत्याही बाबतीत जुळवून घ्यायचं म्हटलं की यांचा इगो लगेच आड येतो, लगेच तू मय सुरू होत. नाही, पण माईंनी मगाशी काय सांगितले ते ऐकलंस ना तू? दोन व्यक्तींचं जेव्हा लग्न होतं तेव्हा नवीन नातं जुळवून घेण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. दोघांनाही ऍडजस्टमेंट करावी लागते. आणि जेव्हा ऍडजस्टमेंट करणं हे तुमच्या पचनी पडतं, तेव्हाच तुमचं आयुष्य सुखकर होतं. त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय हा कायम शेवटचा पर्याय राहिला पाहिजे. तुला काय वाटतंय? मी येते. भाऊजी, आणि नंतर थोडा भात खा. तेवढीच पोटाला जरा शांती. आणि अहो काय हे
इडल्या नुसतं चटणी बरोबरच खाताय तुम्ही, सांबाराला हात नाहीये. डिस्टर्ब नको करू ग. आणि मग इडली आहे ना ती चटणी बरोबर चांगली लागते, सांबार बरोबर नाही. मधुरा, मी ना आता माझ्या जीवाचे मनसोक्त लाड करून घेणार आहे. काय हे भाऊजी, इथे आमूच्या काळजीने चैन पडत नाहीये मला. आणि काय बोलताय तुम्ही हे? तू मध्ये मध्ये नको बोलू. हा, नको डिस्टर्ब करू. मन ना खाऊ दे मला. काम कर, मला ना एक डोसा घेऊन ये, चांगला बटर लावलेला. काय बेतर आहे खाण्याची. वा वा. आता मी इडली आणि चटणी खाणार आणि मग खाली जाऊन मस्तपैकी आईस्क्रीम खाणार आणि एक असा पनवा लावणार. पनवा. मनोहर, चैन चाले, चैन लेगा तुझी. कोण आहे? बिंडो तोंडग्याचा फोन आला. बोला साहेब, बोला. माझं काम लक्षात आहे ना. आता हा काय 5-5 मिनिटांनी फोन करून विचारणार की काय मला? हॅलो साहेब. अहो, काम चांगलंच लक्षात आहे, असं कसं विसरीन मी? अहो, ते तर माझं लाईफ मिशनच आहे ना. हसणं बंद करा आधी. मी काय सांगतो ना ते लक्षात ठेवा. मी जे काही काम करतो ना त्याच्या सगळ्या नाड्या माझ्याच हातात असतात. म्हणजे काय असायलाच पाहिजेत. तुम्ही तसे आजच हुशार. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी माझं काम चोख करणार. मी अक्षयला गाजर दाखवलंय की 3 महिन्यात कियाराशी लग्न लावून देतो म्हणून. पण घटस्फोट झाला तरच. तेव्हा तुमचं काम काय आहे? की कुठल्याही परिस्थितीत त्यांचा घटस्फोट होता कामा नये. वाटेल ते करा, पण त्यांचं लग्न टिकवा. सवालच नाही बॉस. जीव गेला ना तरी त्या माजोरड्या घाडग्यांच्या घरात मी माझी मुलगी देणार नाही. देऊच नका. अरे कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारता तरी? कसल्या गप्पा सांगतात? माझा जो अपमान केलाय ना मी आयुष्यात विसरणार नाही. विसरूच नका तुम्ही. तेव्हा तुम्ही तुमचं काम डोळ्यात तेल घालून करा. ओके. आणि अक्षय आणि अमृताच्या हालचाली मला कळल्या पाहिजेत. कळलीच पाहिजे. घटस्फोट होतोय म्हटल्यावर काय खुश झाले? हो, म्हणजे वाटच बघत होते कधी काडी मोड होतोय म्हणून. बापरे. नाही, मला प्रचंड डाऊट आहे. बहुतेक ना ते कसंही करून घटस्फोट घेणारच. अहो, तुम्ही काळजीच करू नका. मी आहे नाही ते बसलेला घारीसारखी नजर ठेवतो त्यांच्यावर. 3 महिनेच काय 3 जन्मात सुद्धा ते वेगळे होऊ शकणार नाहीत. तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा म्हणजे झालं. कळलं. ठेवतो. तुम्ही फोन ठेवा. भाऊजी, अहो कुणाला वेगळ्या करायच्या गोष्टी करताय तुम्ही? पार्टनर्स. पार्टनर्स ग वेगळे व्हायची भाषा करतायत. मग सल्ला घ्यायसाठी मला फोन करतात. तुला काय वाटलं? काही नाही हो. जीवाला इतकी काळजी आहे ना की नाही ते विचार येतात बघा डोक्यात. डोसा खातो म्हणजे काळजी जाईल. अरे धक्का काय मारतेस? सुचत म्हणून राग काढतेस का माझ्यावर? मी काय मुद्दाम धक्का मारला नाहीये. आणि बाय द वे प्लॅन तुझा फ्लॉप झालाय, त्यामुळे तो राग तू माझ्यावर काढू नकोस. हा यार, प्लॅन फ्लॉप झालाय यार. डिवोर्स घेऊन माझा मित्र आणि माझी मैत्रीण कसे सुखी आहे ते त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. उलट डिवोर्स घेतला म्हणून त्यांना मूर्खत काढलं. हो ना. आणि त्यांची स्टोरी सांगणार आहे आपल्याला सुद्धा. काहीतरी दुसरा प्लॅन. पण तेच तर सुचत नाहीये मला. तुला सुचत नाहीये? तुला सुचत नाहीये? बेबी, यांना तर वाटत असेल आपण उद्याच घेणार आहे डिवोर्स ना. तिला सुचतंय का विचार? बोल क्यू. हाय बेबी,
तुमचं झालं का सगळं फायनलाइज डिवोर्सचं? हा हो, चाललेत प्रयत्न चाललेत. काय प्रयत्न रे? अक्की लवकर करा ना. आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. अरे कियू डिवोर्स घ्यायचा आहे. हा काय वेफरचं पाकिट घ्यायचं नाहीये. करतोय वर्कआउट. अक्की प्लीज असं नको ना बोलू. माझा जीनियस बेबी आहे ना. मग तेरे लिए क्या, ये सब बाय हात का खेळ आहे. अक्की यार, आपल्याला खरंच घाई करायला लागेल. डॅड आपली वाट लावून टाकतील आणि ते 3 महिन्याच्या वर 1 सेकंड पण देणार नाही आपल्याला. म्हणतायत खरं 3 महिने, त्यांचं मन बदललं ना तर उद्याच ते. नको नको नको. हे बघ अक्की, प्लीज हरी अप, वर्क इट आउट फास्ट. हा करतो काहीतरी की हो. बाय. ठीक आहे, चल बाय. काय झालं यार? हिच्या बोलण्यात पॉइंट आहे. म्हणजे हिच्या डॅडने आपल्याला 3 महिन्यांचा अवधी दिलाय, पण डॅडने शब्द फिरवला तर तुझे काका आणि हिचा डॅड काही करू शकतो एकत्र येऊन. बरं, लवकर काहीतरी करावं लागेल आपल्याला. दुसऱ्या प्लॅनचा विचार करूया आपण पटकन. मृदुला, माई, काय ग अशी काय इथे बसलीस तू? माई पण तुम्ही इकडून कुठून? अगं झोपतच होते, तेवढ्यात लक्षात आलं. म्हणलं रात्रपाळीचा वॉचमन आलाय की नाही बघायला हवं. आपल्याला सवय नाही ना या वॉचमनची. मृदुला, काय झालंय? चेहरा कसा उतरलाय? बरं वाटत नाही का तुला? कसली काळजी करतेस एवढी? माई, वसुधा जे काही अक्षयच्या बाबतीत बोललीये ते खरं नसेल ना? खरंच खूप टेन्शन आलंय मृदुला. त्या मुलाला एवढं खोदून खोदून विचारतेय मी, पण कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देत नाहीये तो. आणि आता ही म्हणजे अमृता. हा, मगाशी मुखवास द्यायला म्हणून खोलीत आली होती आणि ती जे काही बोललीये ना त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकलाय माई. म्हणजे ती तिच्या मैत्रिणीच्या घटस्फोटाविषयी बोलत होती हो. तिचं असं म्हणणं होतं की काय दोघांचं नाही जमलं तर मग असा संसार रेटण्यापेक्षा घटस्फोट घेतलेला केव्हाही चांगला, असं म्हणत होती. वसुधा जे काही म्हणत होती ना त्यात थोडं जरी तथ्य असलं ना, नाही पण त्यामुळे तर अमृताच्या डोक्यात हे घटस्फोटाचं आलं नसेल. मला आता कल्पनेनेच कसं तरी व्हायला लागलंय माहित. काय होणार आहे? तू नको काळजी करूस, नको काळजी करूस. आणि मनात कुठलेही भलते असेल ते विचार आणू नकोस. आपल्या कुलस्वामिनीचं जप कर. अगं कधी कधी आपलं मनच आपलं वैरी बनतं. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी असं भलतं असेल तर काहीही घडू देणारच नाही. मुळे नको काळजी करूस. जा तू, जाऊन झोप शांतपणे. काहीतरी करावं लागेल. आजची तारीख 15.
आजचा दिवस तर गेला, तर डिसेंबर पूर्णच गेलाय. पुढचे 3 महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यांचं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. 3 महिन्यांचं प्लॅनिंग. अपमान करणे, ऊन देणे. अमृता वय, अमृता या इकडे या. येस. काय एक्सप्लेन करतो बस. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने, 90 दिवस आहेत आपल्याकडे. या 90 दिवसामध्ये काय काय करायचं आणि कसा डिवोर्स घ्यायचा हे एक्सप्लेन करणारा हा सिस्टमॅटिक चार्ट. ओ माय गॉड. तुला मी एक्सप्लेन करतो. जानेवारी हा पहिला आठवडा. आणि मग म्युच्युअल कन्सर्नने डिवोर्स घेतला आहे. त्यामुळे कुठले एप्लिकेशन्स न करता, कुठल्याही पैशांची मागणी न करता एकमेकांपासून वेगळं व्हायचं. तुला सुचलं नाही म्हणून शेवटी मलाच डोकं लावावं लागलं. या पद्धतीने आपण गेलो ना 3 महिन्यात आपला डिवोर्स कन्फर्म. हे बघ अर्जुन, मिंटी बाबतीत सगळं सांगून झालंय. तुझ्या लक्षात येत आहे ना? येस अंकल. ऍक्च्युली तिथे असताना मला सुद्धा संशय आला होता, पण मी काही बोललो नाही. बिकॉज आय थॉट अक्षय आणि अमृता हॅव अ हॅपी मॅरेज. अरे अक्षय ना 1 नंबरचा चापलूस माणूस आहे. हो बघ ना, म्हणजे लग्न होऊन पण तो माझ्या मुलीची पाठ सोडत नाहीये. आणि तुला माहित आहे ना माझी मिंटी कशी आहे, भोळी आहे रे, एकदम गरीब गाय. तुला सांगतो, अगदी डिवोर्स जरी घेतला ना तरी या जन्मात मी त्या दोघांचं लग्न लावून देणार नाही. अर्जुन, हात जोडून रिक्वेस्ट करतो, म्हणजे खरंच मिंटीसाठी ना तूच योग्य आहेस. तेव्हा तू इकडे ये, तिचं मन वळव आणि तिला अक्षयपासून वाचव रे. हे बघ, म्हणजे खरं तर हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी, पण मला माहित आहे म्हणजे मिंटी तुला आवडते. हो ना, म्हणजे कन्फर्मच आहे रे, तुला आवडते. तेव्हा तुझ्या मनात ना मिंटी बद्दल थोडस जरी प्रेम असेल ना तर तू इकडे येशील आणि मिंटीला त्या अक्षयच्या जाळ्यातून बाहेर काढशील. करशील ना रे एवढं? नाही म्हणजे मी अक्षयला सांगितलंय की 3 महिन्यात डिवोर्स घे. 3 महिने त्याला गुंतून ठेवलंय, त्यामुळे तुझ्याकडे आता फक्त 3 महिने आहेत. मला प्लीज थोडा विचार करायला वेळ द्या. नो प्रॉब्लेम. टेक युअर ओन टाइम. ओके अंकल, जस्ट गिव्ह मी सम टाइम.
उठ ना. हाय अक्षय. थोडं बोलायचंय महत्वाचं. उठ. अरे उद्या सकाळी बोलूया. उद्या सकाळी नाही ग, आत्ता सुचलंय मला. आत्ता बोलणं आवश्यक आहे. उठ उठ उठ, कंटाळ नको करू. उठ. अरे यार, आपण डिवोर्स घ्यायचं ठरवलंय. डिवोर्सची प्रोसिजर माहितीये का तुला? हो. मग सांग ना मला. झोपू नको ना, सांग ना मला. 2-3 डिवोर्स झालेत ना माझे, मला सगळं माहिती. वैतागू नकोस ग. डिवोर्स येतोय, खाऊ खात नाहीये. सगळी प्रोसिजर लिगली माहिती असली पाहिजे. माहितीये का आपण नेटवर सर्च करायचं का? नेटवर उद्या पण शोधू शकतो ना आपण. आत्ताच काय आहे, किती कटकट करतोय रे अक्षय. कटकट. माझा नवरा ना खूप कटकट करतो, म्हणून मला डिवोर्स घ्यायचा असं मी सांगणार. तुला कारण नाही विचारलं, प्रोसिजर विचारली. ते माहितीये का ते सांग. मी काय लॉयर आहे का मला सगळी प्रोसिजर माहिती असायला? उद्या आपण लॉयरला विचार. करेक्ट आयडिया. अच्छा, लॉयरला विचार. ए थांब थांब थांब. पण मग लॉयर कोणता? लॉयर उद्या शोधूया ना. झोपू आता. तुम्ही पण झोपा. हा ठीक आहे, झोप. सॉरी. नाही पण एक मिनिट. मी एकटा बाहेर पडणार नाही. तुला माझ्याबरोबर यावं लागेल. तुलाही बाहेर पडावं लागेल. मग तू कारण काय सांगणार आहेस बाहेर पडण्याचं? सुचलंय मला कारण. हा काय? उद्या सांगेन मी. हा, झोप आता. पण ऐक ना अमृता. सॉरी, झोप. हा उपमा नेहमीसारखा फुलला का नाहीये? झाला का उपमा? माई झाल्यासारखा वाटतोय, पण नेहमीसारखा फुलला नाहीये रवा. असं कसं होईल? अगं कसा फुलेल हा? कठीण आहे ग बाई तुझं. काय झालं माई? काय झालं म्हणून काय विचारतेस? खसखस आहे ही. 3 वर्ष माझ्या हाताखाली स्वयंपाकघरात काम करतेस. तुला अजून रवा आणि खसखस मधला फरक नाही कळत? सगळं फुकट गेलं ना आता. हे कढईभर सगळं केलेलं. कांदा फुकट गेला, मसाला फुकट गेला, कोथिंबीर फुकट गेली. कधी करणार आहे तुम्हाला आता हे सगळं? जा आता रवान तो डबा. कठीण आहे ग बाई. कसे यांना करणार कोणास ठाऊक. आणि त्या कढईतलं ते सगळं काढून ठेव, कळलं ना? माई सॉरी. झालं. सॉरी म्हटलं की झालं. माई. हा, ह्या दुसऱ्या सॉरी 72 आल्या. बोला काय झालं माई? ते महत्वाचं नाहीये. तू कशासाठी इथे आलीस ना ते महत्वाचं. बोला. आज भाजी आणायचा वार आहे ना, तर मी विचार केला की जर तुमची परवानगी असेल तर मी जाऊ का भाजी आणायला? मला माहितीये मी मागच्या वेळेला गडबड केलेली, पण माई मला माहितीये की माझी चूक काय झाली होती आणि मी ती चूक परत रिपीट नाही करणार. मी अगदी नीट पारखून भाज्या घेईन. तुम्ही छान समजावलेलं मला. चला, म्हणजे कुणाला तरी आपली चूक सुधारावीशी वाटतेय तर. म्हणजे जाऊ मी? जा. पण फ्रीज मध्ये कुठल्या भाज्या उरल्यात, किती उरल्यात ते बघून मग जायचं. आणि व्यवस्थित यादी करायची आणि मगच भाजी आणायची. आणि वसुधा काकू आणि दिनकर काका 2 दिवस नाहीत हे लक्षात ठेवून सगळी भाजी घ्यायची. कळलं? उगीच अव्वाच्या सव्वा भाजी आणून ठेवायची नाही. आणि भाजी घेताना नीट पारखून घ्यायची. यावेळी चूक झालेली चालणार नाही. हा माई, मी अक्षयला सांगू का सोडाय? म्हणजे यांच्या बरोबर वाटेत ते सोडतील मला. चालत असेल तर. जा, पण वेळेत घरी यायचंय. जा. चला, आता या कढईतलं सगळं
कुठे लक्ष? उपमा करायचंय ना? हो. हा मग चला आटपा लवकर. आधी काढून ढाळू. कमाल आहे ग बाई. बरे तुला माहिती परमिशन दिली. होय. चल लवकर चल. आता काय उडू? अरे यार हो बेल्ट लाव बेल्ट. हॅलो साहेब, ठरल्याप्रमाणे त्या दोघांना फॉलो करतोय. आय विल रिपोर्ट यू सर. ओके. हे त्या गाडीला फॉलो कर. फॉलो? हो साहेब, असली कामं नाही करत मी. पोलीस आहे मी. पोलीस? सिव्हिल ड्रेस मध्ये. त्या दोघांना सिक्युरिटी देतोय. गपचूप त्यांना फॉलो कर, नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. हो 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 साहेब, पळवतो गाडी. पडवू नको, पळव. हो साहेब, पळवतो गाडी. पळव पळव लवकर चल. सकाळी सकाळी आलोय आपण इकडे. अरे मला काहीच कळत नाही ऍक्च्युली. या सगळ्यांमधल्या कुठल्या वकिलाला चूज करायचं? वकील चूज करायचा आहे ना, माहिती नाही निवडायची. म्हणून सांगत होतो की नेट वरती बघूया. अरे वकिलांच्या फर्म्स असतात. एक मिनिट साहेब बोला, काय केस आहे तुमची? काही केस नाही, म्हणजे थोडं डिवोर्स साठी आम्हाला जरा गाईडन्स. दिवस ना लगेच करून देतो. चला माझ्यासोबत चला. हो साहेब, त्याचं काय ऐकताय? कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करायची काय बोला, लगेच करून देतो. नाही नाही, आम्हाला फक्त हो माहिती. नाही साहेब, तुम्ही यांचं काय साहेब, तुम्ही माझ्यासोबत चला. चला. अहो तुम्ही माझ्यासोबत चला. हो हो माझा क्लायंट आहे. अहो पण मी पहिला आवाज दिलाय. हो साहेब, तुम्ही माझ्या बरोबर चला. एक मिनिट. हो साहेब ऐका ना. साहेब हो साहेब ऐका ना. काय मी पाहिलेलं पहिला असतात. सर. हा बोला एमपी. अक्षय आणि अमृता आताच फॅमिली कोर्ट मध्ये गेलेत. एक मिनिट. फॅमिली कोर्टातल्या प्रत्येक वकिलाला भेटू देत ते. डिवोर्स होता कामा नये याची काळजी घ्या. हो येस सर. आणि त्यांच्यावर नजर ठेवा. ओके सर. नजर ठेवायची काय? काय ग तुझ्या मजा येते की नाही? शेरलॉक होम्स नंतर आपणच. हा चल आता बघूया काय काय होतंय तिकडे. शेरलॉक होम्स. डॅडी हे बघ. डॅडी तुम्ही टेन्स्ड आहात? हो. कशाला टेन्शन घेताय? खरं सांगा. नाही मॅडम, माझ्या लग्नाच्या बाबतीत टेन्शन घेताय ना? नका ना टेन्शन घेऊ डॅडी. मला सांगितलं ना, अक्की बोललाय की तो 3 महिन्यात डिवोर्स घेणार म्हणजे घेणार. आणि इफ ही हॅज सेड दॅट देन ही विल प्रूव्ह हिज वर्थ राईट. सो आता तुम्ही काहीही काळजी करू नका. बिकॉज तो खूप प्रेम करतो माझ्यावर. नाव स्माइल. डॅडी यू आर सो स्वीट. यू रिअली मेड मी हॅपी. वाय सो सिरियस डॅडी? हे बघा मी सांगितलंय ना तुम्हाला की आता कसलीही काळजी करायची नाही. सो स्माइल. तुम्ही फक्त तुमच्या मिंटूच्या लग्नाची तयारी करा. अख्खी बरोबरच्या. की अक्की अक्की माय फूट. उघडा. येऊ? या प्लीज कम. घाबरू नका. तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत? डिवोर्स घ्यायचा आहे आम्हाला. बसलोय ना, त्यासाठीच तर बसलोय ना. फटाफट ओढून टाकू तुमची केस. तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फक्त पैसे मोजायचे आणि आम्ही तारखा मोजणार.
म्हणजे आम्ही रिझल्ट देणार ना. शुअर पक्का. बसा बसा. सांगा तुमचं मॅटर सांगा मला. ते आम्हाला ते सांगा बिंदास सांगा. विनोद. हा अरे होता सुटतो इतका वेळ. ते सर. हा येस. मी ऍडव्होकेट देसले. विनोद 3 चहा सांग. हा हा सांगतो. बोला काय काम होतं तुमचं. मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय सर याआधी. मला फक्त आठवत नाहीये. नाव काय तुमचं. अक्षय. देवदत्त घाडगे राईट. अक्षय देवदत्त घाडगे. ते वकील याच एरियात राहतात का. तुम्हाला डिवोर्स हवाय का. यांच्याकडे गेलं की डिवोर्स मिळालाच म्हणून समजा. आता हवाय. आता डिवोर्स भाजी आहे. आता लगेच घ्यायला. भाजी नाही पण भाजीच्या गाडीवर मिळेल तुम्हाला डिवोर्स. एक्सक्यूज. येस. तुम्ही. हो. अरे देवदत्त माझा शाळेतला मित्र आहे. मी ओळखतो त्याला. मी तुमच्या लग्नाला सुद्धा आलो होतो. सांगितलं ना मी. बोला काम काय होतं. प्रॉपर्टीचं काम होतं. त्या संदर्भात आलो होतो. प्रॉपर्टीचं काम. आणि ते घेऊन तुम्ही फॅमिली कोर्टात आलायत. ते मित्राने आपल्याला सांगितलं होतं ना इथे यायला. तो मित्र इथे एका वकिलाशी ओळख करून देणार होता. ते म्हणे प्रॉपर्टीचं आणि फॅमिली कोर्टाचं दोघांचं काम बघतात ते. ओके. नाव विसरलो फक्त वकिलांचं मी. नाही काही हरकत नाही. माझे बरेचसे वकील मित्र प्रॉपर्टीचं काम करतात. त्यांच्या थ्रू मी तुमचं काम करू शकतो. नाही ते मित्राची वाट बघावी लागेल ना. तो ओळख करून देणार आहे म्हटल्यावर. तो आला की तुमच्याकडेच येतो परत. केस काय ते तरी सांगा. केस कागदपत्र ऍक्च्युअली मित्राकडेच राहिले ते. त्यामुळे मग तो आला की तुमच्याकडे परत येतो कागदपत्र घेऊन सगळे. म्हणजे केस सांगता येईल. ओके ठीक. नाईस मीटिंग. सेम हिअर काका. आणि हो देवदत्ताला सांगा की ऍडव्होकेट देसले भेटले होते. हा नक्की. चल येतो. बरं. गेले सर. झाला दिवस त्यांचा. दिवस. अरे ते प्रॉपर्टी मॅटर साठी आले होते. नाही सर मला तर बोलले ते डिवोर्स साठी आलेत. तुझं कामात लक्ष नाहीये. ते प्रॉपर्टीसाठीच आले होते. डिवोर्स साठी नाही. जा त्या गोसाव्यांच्या केसचं काय झालं बघून ये जा. हा गोसावी ना बघतो सर. बरोबर माती खातो सुद्धा. करेक्ट. बाबांच्या ओळखीचा वकील बघितलास. 1 मिनिट. मला काही स्वप्न पडलं नव्हतं ते बाबांचे मित्र असतील. मला उगीच बोलायचं नाही अक्षय. ठीक आहे. आता तूच ठरव कुठे जायचं. कुठे जायचं काय. सगळे चेंबर सारखे तर दिसत आहे. हे उघड आहे. इथे घुसूया.